नवी दिल्ली विधानसभेसाठी जोरदार प्रचार सुरू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदयात्रा काढत प्रचार, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून विविध मतदारसंघांमध्ये प्रचार। दिल्लीत शिवसेना खासदार नरेश म्हस्के बवाना विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र कुमार यांच्या प्रचारार्थ मैदानात घरोघरी जात निवडून देण्याचं केलं आवाहन। भंडाऱ्याच्या पिंपळगावात प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंची गळाभेट, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दोन्ही नेत्यांचा संवाद, दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। लातूरच्या शिरूर आनंदपाळमध्ये 4थ्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, ग्रंथदिंडीत साहित्यिकांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, ग्रामीण भागातील नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावं यासाठी साहित्य संमेलन। सोलापूर शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर शेकडो हरकती, प्रस्तावित आराखडा दुरुस्तीची नागरिकांची मागणी, तर साताऱ्याचा आराखडा कॉपी पेस्ट केल्याचा भाजपचा आरोप। बुलडाणा केस गळती प्रकरण, धान्य गोदामांची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी, आयसीएमआरनं तपासणीसाठी नेलेल्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, तसंच इथला गहू खाण्यामध्ये आल्यामुळे केस गळती झाल्याचा अंदाज। हमीभावानं सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करडी नजर, लातूर जिल्ह्यातील खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी तालुका स्तरावर पथकं गठीत। ही पथकं दररोज अचानकपणे प्रत्येक खरेदी केंद्रावर 4 वेळा भेट देऊन करणार तपासणी। धाराशिवमध्ये आधार अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे 14 कोटी पडून, गेल्या 2 वर्षांमध्ये शासनानं नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेलं अनुदान शेतकऱ्यांना वितरित। धाराशिवच्या उमरगा आणि बेंबळीसह हजारो लिटर गावठी दारू आणि दारूचे कारखाने नष्ट, अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेची कारवाई। महाबळेश्वर मेढा रस्त्यावर कारनं अचानक घेतला पेट, प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच कारमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। जम्मू काश्मीरच्या डोडामधील भालेसा भागामध्ये बर्फवृष्टी, सर्वत्र बर्फाची चादर। भारतीय महिला संघाचा अंडर-19 T20 वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजय, सलग दुसऱ्यांदा महिला संघानं वर्ल्ड कपवर कोरलं नाव, दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून मिळवला दणदणीत विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।